नमस्कार मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओमध्ये 2021 या वर्षात केंद्र सरकारच्या ज्या महत्त्वाच्या योजना आहेत ते ह्या पार्ट 1 मध्ये पाहणार आहोत. असे पार्ट 1 पार्ट 2 ज्या महत्त्वाच्या स्कीम्स आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटच्या, ज्या आपल्या एमपीएससीच्या परीक्षेमध्ये रिपीट होतात, जास्तीत जास्त रिपिटेशन्स येतं. त्याच्यामध्ये त्यांची स्थापना असेल, उद्देश असेल आणि काय त्यांचा भर आहे किंवा बजेट किती आहे याच्यावरती त्याचं टार्गेट केलेलं असतं. आणि पेपरमध्ये स्टेटमेंट वाईज अशाच स्वरूपाच्या स्कीम्स येतात. तर याचा हा पहिला पार्ट आहे. असे 2 किंवा 3 पार्ट्समध्ये आपण ज्या केंद्र सरकारच्या योजना आहेत त्यांचा अभ्यास करूया. चला आपण योजनांना स्टार्ट करूया. त्यातली पहिली योजना आहे जी परीक्षेला खूप वेळेस म्हणजे 4 ते 5 वेळेस ही स्कीम विचारलेली आहे. तर ती स्कीम आहे प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना नावातच तुम्हाला सगळं डिटेल दिसेल. त्याच्यामध्ये काय काय आहे नावामध्ये. तर पहिलं आहे कौशल्य आणि विकास. कौशल्यामध्ये विकास करण्यासाठीची प्रधानमंत्र्यांच्या नावाची योजना आहे. ह्याच्यामध्ये पहिली स्कीम होती, दुसरं वर्जन आणि हे आता जे आपण शिकतोय किंवा अभ्यासलं जातोय ते थर्ड वर्जन आहे ह्याचं. त्यातलं पहिलं वर्जन होतं बघा, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 1.0. ही 2015 मध्ये लॉन्च करण्यात आली होती. तो दिवस हाही परीक्षेला विचारला आहे. तर 15 जुलै 2015 या दिवशी ही स्कीम लॉन्च करण्यात आली होती. मग हा 15 दिवसच का निवडण्यात आलेला होता, तर ह्या 15 जुलै या दिवशी आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास दिन हा दिवस असतो 15 जुलै या दिवशी. म्हणून त्याच निमित्ताने आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास दिनाच्या निमित्ताने ही प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना लॉन्च करण्यात आलेली होती. तिचा आता मग 2.0 म्हणजे सेकंड पार्ट केव्हा आणला, तर तो 2016 ते 20 ह्या कालावधीमध्ये त्याचा सेकंड पार्ट होता. आता प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 3.0 म्हणजे तिसरा पार्ट हा 15 जानेवारी 2021 या दिवशी लॉन्च करण्यात आलेले आहे. आता याच्यासाठी मिनिस्ट्री कोणती जिम्मेदार आहे, तर ती आहे मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट आणि एंटरप्रेन्योरशिप. ही मंत्रालय काय करतं, ही स्कीम पूर्ण डिटेल ह्याचं नोडल एजन्सी म्हणून काम करतं. ह्या मंत्रालया अंतर्गत म्हणजे मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट आणि एंटरप्रेन्योरशिप याच्या अंतर्गत एक महामंडळ आहे. ते कोणतं, तर राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ. याची स्थापना 2009 मध्ये झालेली होती. ती अंमलबजावणी यंत्रणा आहे. म्हणजे प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना कोणत्या ठिकाणी राबवली जाईल, त्याच्यामध्ये काय निकष असतील, ती कशा पद्धतीने जी वेगवेगळे कौशल्य विकास केंद्र आहेत त्यांच्यासाठी काय नॉर्म्स तयार केले असतील, त्यांना परवानगी देणं, ह्या सर्व बाबी कोण पाहतं, तर राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ पाहतं, ज्याची स्थापना 2009 मध्ये झालेली आहे. आणि याचं हेडक्वार्टर नवी दिल्लीला आहे. नवी दिल्लीला त्याचं हेडक्वार्टर आहे. हाही प्रश्न 2 ते 3 वेळेस आलेला आहे. तुम्हाला इथं काहीतरी एकाच फोटोमध्ये आपल्याला प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचं PMKVYचं दिसून येईल. तर याचं मिनिस्ट्री आहे. त्यानंतर नोडल एजन्सी बघा, NSDC नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. या नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचं थीम काय, तर ट्रान्सफॉर्मिंग द स्किल लँडस्केप. म्हणजे आपलं जे स्किलचं लँडस्केप आहे तो मोठा करणे किंवा त्याचं स्थलांतर करणे. स्किल इंडिया, सशक्त भारत, कुशल भारत असं त्याचं लॉंग फॉर्म आहे. तर आता याच्यामध्ये उद्देश काय आहेत, ह्या 3.0चे जे प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 3.0 म्हणजे तिसरा पार्ट आहे, त्याचे काय टार्गेट्स सरकारने ठेवलेले आहेत, तर रोजगाराभिमुख कौशल्य भारतीय युवकांना पुरवणे आणि रोजगाराभिमुख कौशल्य पुरवून त्यांना लवकरात लवकर नोकरीसाठी पात्र बनवणे, हे याचं पहिलं टार्गेट आहे. हे प्रत्येक स्कीमचं म्हणजे हे प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचं पहिलं टार्गेट तेच आहे की जे युवक आहेत भारतामधले त्यांना रोजगार कसा मिळेल, ते कसे स्किल्ड होतील हे पाहणं आहे. मग याच्यात दुसरं टार्गेट काय, तर 600 केंद्रामार्फत म्हणजे भारतात 600 केंद्र स्थापन करणे आणि त्याच्यामध्ये 300+ वेगवेगळे कोर्सेस अवेलेबल करून देणे युवकांना. ज्यांना जे आवडत असेल तो कोर्स त्यांनी शिकायचा आहे आणि स्वतःला स्किलफुल बनवायचा आहे. आणि हा जो प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 3.0 प्रोजेक्ट आहे किंवा योजना आहे ती मागणी आधारित आहे. मग ही योजना किंवा हा प्रशिक्षण केंद्र आमच्या जिल्ह्यामध्ये द्या, आमच्या संस्थेमध्ये द्या, अशी ज्यावेळेस मागणी केली जाईल तेव्हा हे केंद्र दिलं जातं. म्हणजे मागणी आधारित तुम्ही मागणी केलं तर तुम्हाला ते केंद्र दिलं जाईल किंवा ती कोर्स उपलब्ध करून दिला जाईल.
ही मागणी आधारित योजना आहे. आणि ही मागणी कोण करतं किंवा जिल्ह्यामध्ये ह्याचं सर्व प्रशासन कोण पाहतं, तर ते आहे जिल्हा कौशल्य कमिटी. जे डिस्ट्रिक्ट स्किल डेव्हलपमेंट कमिटी ही काय करते, हे मागणी करणं, त्याच्यानंतर कोणते कोर्सेस कोणत्या सेंटरला देणं किंवा कोणते कोर्सेस आपल्या जिल्ह्यासाठी उपयुक्त आहेत. एखादा जिल्हा समजा लातूर जिल्हा आहे, त्या लातूर जिल्ह्यामध्ये जर तुम्ही पर्यटनाचे कोर्सेस घ्यायला लागलात पर्यटनाचे, तर तिथं पर्यटनच अवेलेबल नसेल तर पर्यटनाचे कोर्सेस काय गरजेचे, म्हणजे त्या जिल्ह्याची काय नीड आहे, त्या जिल्ह्यामध्ये कोणते उद्योग चालवले जातात, तिथे युवक कोणत्या प्रकारचं कौशल्य लवकर आत्मसात करतील, हे पाहून त्यांची मागणी हे DSC करत असतं. त्याच्यानंतर हा 100% प्रश्न येणारा पार्ट म्हणजेच कोणता, की PM किसान प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचं किती युवकांना, म्हणजे तिसरा जो पार्ट आहे, किती युवकांना त्यांना प्रशिक्षण द्यायचं, तर 8 लाख युवकांना प्रशिक्षण द्यायचा हा टार्गेट आहे. म्हणजे 100% हा प्रश्न विचारणार. इथे 8 लाखाच्या ऐवजी काय करतात, ते 10 लाख असेल, 15 लाख असेल किंवा 5 लाख असं काहीतरी चुकीचं स्टेटमेंट ॲड करतात. तर 8 लाख हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. 100% येणारा प्रश्न. याच्यात आता की पॉईंट्स किंवा कीवर्ड्स कोणते कोणते आहेत, ते मिनिस्ट्री कोणती, सुरुवात 15 जानेवारी 2021 आहे. ही कितवा पार्ट आहे प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा, तर तिसरा पार्ट आहे हा. त्याच्यानंतर अंमलबजावणी यंत्रणा NSDC आहे. 600 जिल्ह्यामध्ये किती कोर्सेस आहेत, 300+ कोर्सेस आहेत, हा विचारणार नाही, परंतु याची मागणी कोण करतं, तर DSC हिची मागणी करतं. मग शब्द जे कीवर्ड्स आहेत ते आपल्याला पाठ असले पाहिजेत. त्यानंतर पुढची स्कीम आहे प्रधानमंत्री आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजना. म्हणजे कोरोनाच्या कालावधीमध्ये मे 2020 आपल्या प्रधानमंत्र्यांनी काय केलं होतं, की भारताला कोरोनामध्ये जे आपल्याला म्हणजे आयातीवर आपण निर्भर होतो, म्हणजे कोणत्या गोष्टीची आपल्याला आयात करावी लागत होती खूप मोठ्या प्रमाणात, आणि ज्यावेळेस कोरोना आला त्या कोरोनाच्या कालावधीत आपल्याला प्रत्येक गोष्ट भारतामध्ये कशी निर्माण करता येईल, म्हणजेच लोकल ते फोकल, जे लोकल भागामध्ये तयार झालेली प्रत्येक गोष्ट कशी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पुरवली जाईल हे टार्गेट करण्यासाठी किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी एक स्कीम आणली होती, आत्मनिर्भर भारत योजना. त्याच्या अंतर्गतच बजेट 2021 मध्ये, म्हणजे ज्यावेळेस बजेट 2021 बजेट केव्हा मांडलं जातं आपलं, तर 1 फेब्रुवारी रोजी काय केलं जातं, बजेट मांडलं जातं. मग त्या बजेटमध्ये एक स्कीम लॉन्च केली गेली स्वास्थ्य किंवा आरोग्याशी संबंधित, तर ती आहे प्रधानमंत्री आत्मनिर्भर स्वस्थ भारत. भारत कसा बनवायचा, स्वस्थ भारत योजना ही स्कीम आहे. ही कोणत्या मिनिस्ट्रीची आहे, तर मिनिस्ट्री आपल्याला पार्ट असले पाहिजे हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाची ही स्कीम आहे. याची सुरुवात केव्हा केली, तर 1 फेब्रुवारी 2021 बजेटच्या भाषणामध्ये ही योजना लॉन्च करण्यात आलेली होती. ह्या योजनेचा मुख्य उद्देश काय, हे जे शब्द आहेत हे तरी पाठ असले पाहिजेत, आणि ॲडिशनली जे चार्ट आपल्याला दिलेला आहे किंवा फोटो दिलेले ते ॲडिशनली पाठ असावे. जे लिहिलेलं आहे ते तरी 100% पाठ असायला पाहिजे. त्याचा उद्देश काय आहे प्रधानमंत्री आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजनेचा, तर आरोग्य सेवा, आपली जी आरोग्य सेवा आहे तिचं बळकटीकरण करणे. ऑलरेडी जी म्हणजे आपण कोरोनाच्या कालावधीमध्ये पाहिलं असेल की आपल्या आरोग्य सेवा कशी अपुरी पडत होती, म्हणजे असे वेगवेगळे पॅन्डेमिक जर आले तर त्यावेळेस आपली आरोग्य सेवा किती आत्मनिर्भर किंवा किती स्ट्रॉंग असली पाहिजे हे आपल्याला समजून आलेलं आहे. मग ती बळकट करण्यासाठी ही योजना लॉन्च केलेली आहे, म्हणजे आरोग्य सेवेचं बळकटीकरण करणे. मग याच्यासाठी बजेट किती दिलेलं आहे, याच्यासाठी बजेट किती आहे, तर 64,000 हे आकडा समोरचा लक्षात ठेवा. इतकं समोरचं ते काही चुकवणार नाहीत, फक्त 64 जागी काय करतील ते 65 करतील किंवा 74,000 वगैरे आपल्याला चुकवण्यासाठी करतील. पण तुम्हाला बेसिक इतकं लक्षात असलं पाहिजे की 64,000 समथिंग कोटी रुपये याच्यासाठी टार्गेट केलेले आहेत. मग ते कशा लक्षात ठेवता येईल की 64 आणि 6 वर्षासाठी आहे. 64,000 कोटी रुपये 6 वर्षासाठी बजेटरी एस्टिमेट त्याचे केलेलं आहे. मग हा कालावधी किती आहे, तर 2021 पासून 2025-26 पर्यंत त्याचा कालावधी आहे या आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजनेचा. हेही एक प्रश्न 2-3 वेळेस चेक केलेला आहे की प्रधानमंत्रीच्या नावाच्या ऐवजी काय करतात, ते राष्ट्रीय हा शब्द ॲड करतात. राष्ट्रीय आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजना हा चुकवण्यासाठीही ॲड केला जातो. तर हेही लक्षात ठेवा की प्रधानमंत्री नावाने ही योजनेची स्टार्ट केलेलं आहे. तर मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअरची योजना आहे, 1 फेब्रुवारी 2021 रोजी लॉन्च केली गेली. उद्देश काय, आरोग्य सेवेचं बळकटीकरण करणे. याच्यासाठी बजेट किती केलं त्यांनी, 64,180
64,000 लक्षात ठेवलं तरी चालेल. हे बजेट किती वर्षासाठी आहे तर 6 वर्षासाठी हे बजेट आहे 2025-26 पर्यंत. ही योजना कशामध्ये ॲडिशनल आहे तर आपली जी ऑलरेडी चालू असलेली आरोग्य सेवेचे बळकटीकरण करण्यासाठी नॅशनल हेल्थ मिशन जी 2013ला सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये ही ॲडिशनली योजना आहे. म्हणजे आणखी ही नॅशनल हेल्थ मिशन तरी चालूच राहील पण सोबत प्रधानमंत्री आत्मनिर्भर योजना सुद्धा चालू राहणार आहे. आता ही नॅशनल हेल्थ मिशन कशी स्टार्ट झाली तर 2005 मध्ये नॅशनल रूरल हेल्थ मिशन NRHM नॅशनल रूरल हेल्थ मिशन सुरू करण्यात आलेलं होतं 12 एप्रिल 2005 मध्ये. आणि त्यासोबतच ही काय होती ही ग्रामीण भागासाठी होती म्हणजे याच्या नावातच आहे बघा नॅशनल रूरल हेल्थ मिशन. आणि शहरी भागासाठी नॅशनल अर्बन हेल्थ मिशन NUHM ही 2011 मध्ये सुरू करण्यात आलेली होती. मग ह्या दोन्ही योजनांचं एकत्रित करून नॅशनल हेल्थ मिशन 2013 मध्ये सुरू करण्यात आलेलं आहे. यांचा पूर्ण उद्देश काय तर आपली जी आरोग्य सेवा आहे त्या आरोग्य सेवेचं बळकटीकरण करणे हा नॅशनल हेल्थ मिशनचा उद्देश आहे. जे तुम्ही गावामध्ये ज्या अंगणवाड्या आहेत बरोबर आरोग्य सेविका आहेत ह्या सर्व नॅशनल हेल्थ मिशनचा पार्ट असणारे कार्यकर्ते आहेत ते सगळे. आता पुढचं बघा आत्मनिर्भर भारतचं ॲडिशनल इन्फॉर्मेशन जी मेन्सला वगैरे उपयोगी आहे जे आपल्याला माहीत असले पाहिजे. हा जो पार्ट होता तो पूर्व परीक्षेच्या अनुषंगाने उपयुक्त आहे आणि तो सफिशियंट आहे. परंतु जो ॲडिशनली माहिती पाहिजे ती मेन्समध्ये विचारली जाऊ शकते मग तेही आपल्याला कव्हर करायला हवं. तर आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजना प्रधानमंत्री आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजना हिचं बजेट बघितलं 64,000 कोटी रुपये आहे आणि 6 वर्षासाठी ही योजना आहे. मग याच्यामध्ये कोणत्या घटकावरती किंवा आपण म्हणतोय आरोग्य सेवेचं बळकटीकरण म्हणजे कोणत्या सेवांचं बळकटीकरण केलं जाणार आहे तर प्राथमिक आरोग्य सेवा असेल द्वितीय आरोग्य सेवा असेल आणि टर्शरी आरोग्य सेवा असेल. आता पहिला प्रश्न तुम्हाला पडला असेल की याच्यामध्ये एकच मिनिट याच्यामध्ये प्रायमरी सेकंडरी आणि टर्शरी असं हेल्थ केअर सांगितलेलं आहे. आता प्रायमरी म्हणजे कोणतं जे आपले प्राथमिक आरोग्य केंद्र असतात गावामध्ये असतील किंवा 2-3 गावांचं मिळून एक गट केला असतो तिथं प्राथमिक आरोग्य केंद्र असतील आपण सगळ्यांनीच पाहिलेलं आहे ते आहेत. सेकंडरी म्हणजे काय उपप्राथमिक आरोग्य केंद्र किंवा जिल्ह्याचे जे उपजिल्हा रुग्णालय असतात तालुक्याच्या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल म्हणजे गावांच्या गटाच्या ठिकाणी काय असतं प्राथमिक आरोग्य केंद्र असतं. तालुक्याच्या ठिकाणी काय असतं उपजिल्हा रुग्णालय हे सेकंडरी लेवलला येतात किंवा जिल्हा रुग्णालय हे दोन्हीही कुठे येतात हे सेकंडरी लेवलला येतात म्हणजे हेल्थ केअरच्या. आणि टर्शरी लेवलला कोणते येतात मेडिकल कॉलेजेस असतील खूप मोठे म्हणजे एम्स आहे मेडिकल कॉलेजेसमध्ये जिथं मोठ्या शस्त्रक्रिया किंवा उपकरणं ठेवलेली असतात ते टर्शरी किंवा तृतीय आरोग्य सेवेच्या गटामध्ये येतात. म्हणजे प्राथमिक आरोग्य द्वितीय आरोग्य आणि तृतीय आरोग्य क्षेत्र जे आहे त्यांचं बळकटीकरण करणे त्यांना जास्तीत जास्त पायाभूत सुविधा निर्माण करणे हे या योजनेचं टार्गेट आहे. मग ह्या योजनेअंतर्गत किती गावांना किती शहरांना टार्गेट केलं जाणार आहे तर 17,000 ग्रामीण भागामध्ये आणि 11,000 अर्बन म्हणजे ग्रामीण आणि शहरी असे हेल्थ वेलनेस सेंटर स्थापन केले जाणार आहेत. हे 17,000 11,000 हा आकडा नॉर्मल पाठ करता येणार आहे म्हणून तो परीक्षेला विचारू शकतात. 17,000 आणि 11,000 17,000 हे ग्रामीण भागामध्ये हेल्थ आणि वेलनेस सेंटर असतील आणि 11,000 हे शहरी भागामध्ये हेल्थ आणि वेलनेस सेंटर स्थापन केले जाणार आहेत. काही ह्या योजनेअंतर्गत काय केले जाणार आहेत लॅब स्थापन केले जाणार आहेत म्हणजे एकात्मिक अशी लॅब ज्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या आपल्याला टेस्ट करता येतील. ज्यावेळेस कोरोनाच्या टेस्ट करायच्या येत होत्या त्यावेळेस एक लॅब स्थापन करायला सरकारला खूप वेळ लागत होता. मग त्याच अनुषंगाने सरकारने काय केलं की प्रत्येक जिल्ह्यामध्ये एकात्मिक म्हणजे सर्व प्रकारच्या टेस्ट करता येतील अशी लॅब स्थापन करायची प्रत्येक जिल्ह्यामध्ये. हे या आत्मनिर्भर भारत स्वस्थ भारत योजनेचं टार्गेट आहे. त्यानंतर 11 राज्यामध्ये सार्वजनिक हेल्थ युनिट स्थापन केले जाणार आहेत. ते कोणत्या लेवलवरती तर गट गटावरती म्हणजे जे आपली पंचायत समिती असते अशा स्वरूपाचे 3382 ब्लॉक लेवलचे हेल्थ युनिट स्थापन केले जाणार आहेत टार्गेटेड 11 राज्यांमध्ये. ही इतकी प्रधानमंत्री आत्मनिर्भर स्वस्थ योजना आहे. त्यानंतरची पुढची योजना घेतोय. ही योजना सुरू करण्याच्या अगोदर एक सूचना की तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करा.
MPSC ग्रो टुगेदर नावाचं आपलं टेलिग्राम चॅनल आहे. त्याच नावाचं आपलं प्ले स्टोअरवरती ॲप्लिकेशनही आहे. तिथं तुम्हाला वेगवेगळे कोर्सेस भेटतील. त्यानंतर फ्री कोर्सेस आहेत. फ्री कोर्सेससोबत तुम्हाला फ्री नोट्स असतील, लाईव्ह लेक्चरही असतात तिथं, तर तेही तुम्ही डाउनलोड करू शकता. त्यानंतर आता पुढची आपण स्कीम घेऊया, मित्रा योजना. मित्रा योजना काय? आता मित्रा वाटल्यानंतर आपलं काय वाटेल, अरे काहीतरी मित्र रिलेटेड किंवा फ्रेंडशिप रिलेटेड आहे. तर तसं नाही, त्याचं लॉंग फॉर्म पहा, मेगा इन्व्हेस्टमेंट टेक्स्टाईल पार्क आहेत. म्हणजे वस्त्र उद्योगासाठी त्याचं बळकटीकरण करण्यासाठी किंवा त्यांचा जास्तीत जास्त विकास करण्यासाठी हे पार्क स्थापन केले जाणार आहेत. तर ते कोणते? मेगा इन्व्हेस्टमेंट टेक्स्टाईल पार्क. 100% प्रश्न असा येऊ शकतो की ह्याचं लॉंग फॉर्मवरती प्रश्न यायचे चान्सेस आहेत. अशाच नावाचा मैत्री कक्ष आहे महाराष्ट्रामध्ये. म्हणजे मैत्री कक्ष आहे जो उद्योगांसाठी काय करतो, एक विंडो म्हणजे सिंगल विंडो सिस्टीम देतो उद्योगांना सर्व परवानग्या एकत्र देण्यासाठी. तो कमीत कमी 3 ते 4 वेळेस प्रश्न विचारला गेला असेल. मग त्याचाच पुढचं आपण म्हणजे प्रिडिक्शन करू शकतो की मित्राचं लॉंग फॉर्म आपल्याला विचारलं जाऊ शकतं. मेगा इन्व्हेस्टमेंट टेक्स्टाईल पार्क हे आहे. याची मिनिस्ट्री आहे वस्त्रोद्योग मंत्रालयाचं. याची सुरुवात फेब्रुवारी 2021 मध्ये करण्यात आली. असे 7 पार्क्स भारतामध्ये स्थापन केले जाणार आहेत पुढच्या 3 वर्षामध्ये. असे मित्रा हे जे पार्क्स आहेत, मेगा इन्व्हेस्टमेंट टेक्स्टाईल पार्क, हे 7 पार्क सरकारचं स्थापन करण्याचं टार्गेट आहे पुढील 3 वर्षामध्ये. तर हे प्रत्येक पार्क कमीत कमी 1000 हेक्टरमध्ये 1000 एकरमध्ये स्थापन केला जाणार आहे. मग हे पार्क जेव्हा स्थापन केले जातील त्याच्यामध्ये काय काय सुविधा असतील, तर ते कच्चा माल जिथं अवेलेबल असेल, म्हणजे आता टेक्स्टाईलसाठी काय लागेल, कापूस लागणार आहे. मग कापूस जिथं लवकर अवेलेबल होईल अशा ठिकाणी हे 7 टेक्स्टाईल पार्क, मित्रा पार्क सरकारला स्थापन करायचे आहेत. त्यांचं जे क्षेत्रफळ असेल ते 1000 एकरचं क्षेत्रफळ असेल. त्याच्यामध्ये त्यांना जवळच कच्चा माल उपलब्ध होईल असे ठिकाण चूज केले जाणार आहेत. त्यानंतर त्याच्यापासनं रस्ते असतील, त्यांना कनेक्टिव्हिटीची चांगली सुविधा असेल. मग ती कनेक्टिव्हिटी कोणती? बंदरं जवळ म्हणजे पोर्ट्स जवळ, त्याच्यातनं निर्यात आयात करता येईल. रस्ते जवळ असतील, रेल्वे उपलब्ध करून दिली जाईल. आणि पायाभूत सुविधामध्ये त्यांना पाणी आहे, वीज आहे, त्याच्यानंतर बाकीच्या ज्या सुविधा असतील पायाभूत सुविधा त्या लवकर उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत त्या टेक्स्टाईल पार्कमध्ये. मग ते काय करतील की टेक्स्टाईल पार्कमध्ये जर इतक्या सुविधा एकत्र भेटत असेल तर लोक जे उद्योजक आहेत या पार्कमध्ये येऊन त्यांचे टेक्स्टाईलचे पार्क्स आहेत जे स्थापन करतील, त्यांना सगळं एकत्र भेटणार आहे. मग याच्यामध्ये त्यांचं ही इतकं जर दिलं एखाद्या उद्योगाला तर याच्यातनं काय साध्य होणार आहे, त्याचे एम्स काय, तर याचं टार्गेट काय ह्या मित्रा योजनेचं? तर पहिलं आहे जागतिक कनेक्टिव्हिटी, जागतिक संपर्क निर्माण करता येणार आहे. याचं जागतिक कनेक्टिव्हिटी हे असे शब्द जे असतात ना गव्हर्नमेंटचे, PIB, आता ही जी वेबसाईट आहे त्याच्यावरनं डायरेक्ट घेतलेला फोटो आहे. मग हे शब्द जशाच तसं ऑप्शनमध्ये आपल्याला देतात. म्हणजे राज्यसेवा मेन्सचा जरी तुम्ही पेपर पाहिलेला असेल जो आत्ता 2020 मध्ये झाला, त्याच्यामध्ये काही स्कीम्स आहेत, सरकारचे प्रोजेक्ट्स आहेत, त्याच्यामध्ये PIBची वेबसाईट जर तुम्ही डाउनलोड करून घेतली किंवा त्याची PDF जर डाउनलोड केली त्या प्रश्नाच्या रिलेटेड, तर त्याच्यामध्ये डायरेक्ट जसे आता एम्स विचारलेत, आता डायरेक्ट ह्याचा प्रश्न कसा विचारू शकतो की केंद्र सरकारने फेब्रुवारी 2021 मध्ये लॉन्च केलेली मित्रा ही योजनेचे काय उद्देश आहेत, त्याने जशाच तसे कॉपी पेस्ट केलेत. ग्लोबल कॉम्पिटिटिव्हनेस, त्यानंतर दुसरा ऑप्शन अट्रॅक्ट लार्ज इन्व्हेस्टमेंट, आणि तिसरा आहे बूस्ट एम्प्लॉयमेंट जनरेशन अँड एक्सपोर्ट. हा एक्सपोर्ट त्यांना 4थ्या ऑप्शनमध्ये द्यायला हवा, तो सुद्धा त्यांनी केलेला नाही. जशाच तसं कॉपी पेस्ट सगळं केलेलं आहे. कारण PIB जी वेबसाईट आहे ती क्रक्स आपल्याला देत असते. कोणतीही योजना ज्यावेळेस सरकार लॉन्च करतं ती भली मोठी कमीत कमी 50-60 पेजेसची योजना असते. पण PIB हे काय, तर न्यूजसाठी प्रसिद्ध केलं जाणारं पत्र आहे. मग त्याच्यामध्ये तुम्हाला ती योजना कमीत कमी कालावधीमध्ये कशी समजेल, लवकर तिचं कसं ग्राफ्स होईल हे लोकांना सांगायचं असतं त्या योजनेमधून. डिटेल 50 पेज वाचण्यापेक्षा 1 पेजेसवरती तुम्हाला पूर्ण योजना ती समजून जाणार असते. मग आपल्याला ज्यावेळेस प्रश्न विचारले जातात त्यावेळेस ते तेच करतात की PIB हे गव्हर्नमेंटचं ऑथेंटिक सोर्स आहे, त्या सोर्समधून आपण प्रश्न तयार करू शकतो. हे प्रश्न तयार करत असताना त्यांचे शब्द उचलून कॉपी पेस्ट करतात. मग आपल्यालाही ते शब्द वाचून फॅमिलियर झालं पाहिजे त्या शब्दाला, बरोबर. आपल्याला वाक्य कधीच दिले जात नाहीत पेपरमध्ये. ते वाक्य न देण्याचं कारण त्याचा सोर्सच काय, तो विदाऊट वाक्यांचा आहे. आता बघा जे मित्र आहे त्याचं एम्स बघितलं आपण, 3 एम इथं दिलेले आहेत. काय करायचं, ग्लोबल कॉम्पिटिटिव्हनेस, अट्रॅक्ट लार्ज इन्व्हेस्टमेंट म्हणजे जास्तीत जास्त गुंतवणूक अट्रॅक्ट करायची, आणि बूस्ट एम्प्लॉयमेंट जनरेशन रोजगार निर्मितीला सहाय्य करा किंवा वाढवायचा, आणि एक्सपोर्ट म्हणजे निर्यात वाढवायची.
आहे. आता याच्यामध्ये मेन फीचर काय आपण बघितलं, इथं पायाभूत सुविधा द्यायचे, तेच इंग्लिशमध्ये त्यांनी काय केले, क्रिएट वर्ल्ड क्लास पायाभूत सुविधा, वर्ल्ड क्लास इन्फ्रास्ट्रक्चर तिथं द्यायचं आहे. त्यानंतर त्यांना फॅसिलिटीज निर्माण करायचे आहेत आणि ग्लोबल एक्सपोर्ट भारताला काय करायचं आहे, जागतिक लेवलला एक्सपोर्टर किंवा निर्यातदार म्हणून बनवायचं आहे. किती पार्क तयार करायचे आहेत येत्या 3 वर्षामध्ये, 7 आणि 3 वर्ष. हे दोन जे आकडे आहेत, अंक आहेत, ते आपल्याला कायमस्वरूपी ज्यावेळेस मित्रा येईल त्यावेळेस 1000 एकर, 7 पार्क आणि 3 वर्ष हे डोळ्यासमोर तळवलं पाहिजे. त्यानंतरची पुढची ह्या वर्षी स्टार्ट झालेली खूप महत्त्वाची आणि परीक्षेत येऊ शकेल अशी योजना, स्वच्छता सारथी फेलोशिप. आता फेलोशिप म्हणजे काय असतं, तुम्ही एखादं काम करताय किंवा एखादं संशोधन करताय, त्या संशोधनाला कामाला काय करतं सरकार, मदत करत असतं. मग ती मदत काय, म्हणजे ते मदत म्हणजेच काय, फेलोशिप आहे. तुम्हाला पैशाच्या स्वरूपात दिली शकते किंवा एखादी काहीतरी सुविधा निर्माण केली जाऊ शकते, ही फेलोशिपच्या स्वरूपात देतात. मग स्वच्छता सारथी फेलोशिप, आता नावातच बघा, स्वच्छतेचे सारथी. सारथी म्हणजे काय असतात की तुमचा रथ हाकणाऱ्याला आपण सारथी म्हणतो. मग स्वच्छतेचा रथ हाकणारे जे सारथी आहेत त्यांच्यासाठी ही फेलोशिप आहे. मी ही फेलोशिप कोण लॉन्च केलेली आहे किंवा कोणत्या मंत्रालयाअंतर्गत, कोणत्या विभागाअंतर्गत ही लॉन्च केलेली आहे, तर एक ऑफिस आहे पंतप्रधानांना सल्ला देणारं, प्रिन्सिपल सायंटिफिक ॲडवायझर, ते गव्हर्नमेंट ऑफ इंडियामधलं ऑफिस आहे, जे पंतप्रधानांना वैज्ञानिक बाबीचं काय करतं, सल्ला देतं. त्याचे सध्या कोण आहेत, सल्लागार कोण आहेत, म्हणजे प्रधानमंत्र्यांचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार तर प्रोफेसर के विजय राघवन हे सल्लागार आहेत. हे ऑफिस केव्हा निर्माण करण्यात आलं, तर नोव्हेंबर 1999 मध्ये हे प्रिन्सिपल सायंटिफिक ॲडवायझर, जसं तुम्ही नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर जे अजित डोवल साहेब आहेत, तसंच काय हे प्रिन्सिपल सायंटिफिक ॲडवायझर आहे. सेम तशा स्वरूपाचं हे काय करतात, नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर काय करतात, सुरक्षाविषयक प्रधानमंत्र्यांना किंवा कॅबिनेटला सल्ला देत असतात. मग हे प्रिन्सिपल सायंटिफिक ॲडवायझर काय करतील, सायन्स रिलेटेड किंवा वैज्ञानिक बाबीशी रिलेटेड सरकारला सल्ला देण्याचं काम करतात. मग हे ऑफिस नोव्हेंबर 1999 मध्ये निर्माण करण्यात आले. ते निर्माण करण्यासाठी काय केलं सरकारने, तर कॅबिनेट सेक्रेटरिएटनी हे इस्टॅब्लिशमेंट केलेलं आहे. त्यांचा एक लेटर किंवा नोटिफिकेशन काढून. मग तुम्हाला चुकवण्यासाठी काय केलं जातं, नोव्हेंबर 1999 मध्ये सरकारने कायदा करून हे ऑफिस निर्माण केलेलं आहे. काहीतरी वेगळा प्रश्न विचारण्याचा त्यांचा टार्गेट असू शकतो. मग ही योजना केव्हा सुरू करण्यात आली, स्वच्छता सारथी फेलोशिप, तर 1 मार्च 2021 रोजी. याच्यामध्ये जे सिलेक्टेड लोक असतील त्यांना काय म्हणलं जातं, स्वच्छता सारथी म्हणलं जातं. ह्या जी फेलोशिप आहे ती कोणत्या अभियानाअंतर्गत किंवा कोणत्या मिशन अंतर्गत त्यांनी स्टार्ट केलेले आहे, वेस्ट टू वेल्थ, म्हणजे जे आपण टाकून दिलेलं आहे त्याच्यापासून आपल्याला संपत्ती निर्माण करायच्या, असा एक मिशन आहे, वेस्ट टू वेल्थ मिशन. याच्या अंतर्गत ही स्वच्छता सारथी फेलोशिप दिली जात आहे. मग याच्यासाठी कोण कोण अप्लाय करू शकतं ह्या फेलोशिपसाठी, तर आहे स्कूल स्टुडंट, म्हणजे शालेय विद्यार्थी जे 9वी ते 12वी या वर्गामध्ये शिकत आहेत ते विद्यार्थी. दुसरं, कॉलेजमध्ये किंवा युनिव्हर्सिटीमध्ये किंवा इन्स्टिट्यूटमध्ये, मोठ्या मोठ्या संस्थांमध्ये अंडर ग्रॅज्युएट आहेत, पोस्ट ग्रॅज्युएट आहेत किंवा रिसर्च करणारे जे विद्यार्थी आहेत ते अप्लाय करू शकतात. किंवा सेल्फ हेल्प ग्रुप्स असतील ग्रामीण भागामध्ये किंवा म्युन्सिपाल्टीमध्ये, नगरपालिका, महानगरपालिका याच्यामध्ये काम करणारे जे स्वच्छता वर्कर्स आहेत ते सुद्धा याच्यासाठी स्वच्छता सारथी फेलोशिपसाठी अप्लाय करू शकतात. मग यांचं काम काय, तर ह्या योजनेचा पूर्ण उद्देश काय, तर वर्किंग इन द फील्ड ऑफ वेस्ट मॅनेजमेंट इन इंडिया. म्हणजे वेस्ट जे टाकून दिलेलं आहे त्याच्यापासून तुम्ही वेल्थ किंवा संपत्ती जे निर्माण करणारे लोक आहेत यांना ही फेलोशिप दिली जाईल. कारण जे वेस्ट आहे त्या वेस्टपासून तुम्ही काहीतरी प्रोडक्ट निर्माण करा. मग हे शाळेतल्या विद्यार्थ्यांना आपण प्रोत्साहन देऊ शकतो, मग ह्याच्यासाठी ते फेलोशिप आहे. कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांना आपण देऊ शकतो, जे ऑलरेडी सॅनिटरी वर्कर्स आहेत त्यांना फेलोशिप देऊन काहीतरी वेगळं निर्माण करू शकतो आपण. हेही याचं टार्गेट आहे. ह्या फेलोशिप अंतर्गत ज्यांनी चांगलं काम केलंय अशांना पुरस्कार सुद्धा सरकार देत असतं. मग 3 विभागामध्ये हे पुरस्कार आहेत, सेम 3 विभाग. एक आहे स्कूल, जे चिल्ड्रन्स असतील किंवा स्टुडंट असतील यांच्यामधून कोणी जर विशेष कामगिरी एखाद्या विद्यार्थ्याने केलं असेल किंवा एखाद्या कॉलेजने केलं असेल त्यांना पुरस्कार देणं, कॉलेजमध्ये शिकणारे जे विद्यार्थी असतील त्यांच्यामधून एकाला पुरस्कार देणं, आणि सेल्फ हेल्प ग्रुप किंवा सॅनिटरी वर्कर्स यांना एखादा पुरस्कार देणं. स्वच्छते रिलेटेड किंवा वेस्ट रिलेटेड काही स्टेटमेंट हे आपल्याला पाठ असले पाहिजेत. एक क्रोनिक वेस्ट मॅनेजमेंट प्रॉब्लेम आहे आपल्यामधला, म्हणजे खूप कालावधीपासून वेस्टचं प्रॉब्लेम आहे भारतामध्ये. भारतात जो कचरा निर्माण होतो,
जर 100 कचऱ्याचे तुकडे जर एका दिवशी तयार होत असतील, त्याच्यातला फक्त 33% जे भारतामध्ये निर्माण होणाऱ्या कचऱ्याच्या फक्त 33%चा आपण काय करतो, वेस्टचं मॅनेजमेंट करतो. जो राहिलेला 77% वेस्ट आहे, जो आपण टाकून दिलेला पार्ट आहे, 27%, 23%चा आपण काय करतो, मॅनेजमेंट करतो. आणि 77% जे आपण वेस्ट आहे किंवा केर कचरा आहे, जे घाण आहे, ते आपण उघड्यावरती टाकून देत असतो भारतामध्ये. म्हणजे उघड्यावरती डंप करून टाकलं जातं. फक्त 23% कचऱ्याचं आपल्यामध्ये काहीतरी मॅनेजमेंट केलं जातं, कारण ते जो कचरा आहे त्याचं काहीतरी कन्वर्ट केलं जातं विशिष्ट भागामध्ये. म्हणजे प्लॅस्टिक असेल, इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील, त्याच्यानंतर धान्य असेल किंवा खाल्लेले पदार्थ असतील, यांचं फक्त 23% मॅनेजमेंट होतं आणि 77% हे आपण ओपन स्पेसमध्ये टाकून देतो. मग ही जी सतत स्वच्छता सारथी फेलोशिप आहे, तिचं तेच टार्गेट आहे की जी वेस्ट आहे त्याचं चांगल्या पद्धतीने कसं मॅनेजमेंट करता येतील किंवा वेगवेगळे कशी इनोव्हेशन करता येतील, हे त्याचं टार्गेट आहे. त्याच्यानंतर पुढची योजना आहे ग्राम उजाला उपक्रम. ही कोणत्या मंत्रालयाअंतर्गत चालवली जाते, ते मिनिस्टर ऑफ पॉवर, तिलाच आपण ऊर्जा मंत्रालय म्हणतो. याची सुरुवात केव्हा केलेली आहे, तर सुरुवात मार्च 2021 मध्ये ही स्टार्ट केली आहे. ही केंद्र सरकारनं काय टार्गेट ठेवलेत की ग्रामीण भागामध्ये 10 रुपयाला एक LED बल्ब वितरित करणे. असे किती वितरित करायचे त्यांचं टार्गेट आहे, 1.5 कोटी वितरित करायचं टार्गेट आहे. आता तुम्हाला येणारे प्रश्न, 1.5 कोटी LED बल्ब आणि कुठं, ग्रामीण भागामध्ये. आणि इथं प्रश्न विचारू शकतात 20 रुपये, 5 रुपये असं काहीतरी वेगळं देऊ शकतात. 10 रुपये हा आपल्या डोक्यात परमनंट शब्द आला पाहिजे. 10 रुपयामध्ये LED बल्ब 150 कोटी ग्रामीण भागामध्ये वितरित करायचं टार्गेट आहे. मग हे वितरण कोण करणार आहे, तर एनर्जी एफिशियन्सी सर्व्हिसेस लिमिटेड EESL ही कंपनी आहे. तिची एक उपकंपनी आहे कन्व्हर्जन्स एनर्जी सर्व्हिसेस लिमिटेड. ही काय करणार आहे, ग्रामीण भागामध्ये 10 रुपयाला एक LED बल्ब वितरित करणार आहे. याचा जो पहिला फेज आहे, पहिला फेजमध्ये टार्गेट ठेवलेले आहेत 5 भाग. त्या 5 जिल्ह्यामध्ये किंवा 5 भागामध्ये हे वितरित केले जाणार आहेत. मग किती वॅटचे असतील LED बल्ब, तर 7 वॅट आणि 12 वॅटचे, अशा 2 वॅटच्या प्रकारामध्ये 1.5 कोटी बल्ब वितरित करायचे आहेत. त्या एका बल्बची वॉरंटी किती आहे, 3 वर्षाची वॉरंटी आहे. मग हे टार्गेटेड ठेवलेले एरिया कोणते आहेत, अराह एक आहे, वाराणसी, विजयवाडा, नागपूर आणि पश्चिम गुजरात, याच्यामध्ये सध्या त्यांचं फर्स्ट फेजमध्ये टार्गेट आहे. आता ह्या उजाला योजनेचा काय फायदा होणार आहे किंवा ग्राम उजाला उपक्रमाचा काय फायदा होणार आहे, काय बेनिफिट्स आहेत, ते आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. मग त्याच्यामध्ये पहिलं बेनिफिट आहे एनर्जी सेव्हिंगचं काय होणार आहे, त्यानंतर त्याला आर्थिक फायदे काय होणार आहेत, त्याच्यानंतर पर्यावरणाचे फायदे काय आहेत, आणि त्याच्यानंतर आपल्या जीवनामध्ये त्यांचा काय परिणाम होणार आहे, म्हणजे लिव्हिंग स्टँडर्ड कसं चेंज होणार आहे. तर पहिलं आपण एनर्जी सेव्हिंगमध्ये म्हणजे ऊर्जा किती बचत होणार आहे. तर ग्रामीण भागामध्ये जर 36 कोटी जर बल्ब वापरले गेले, तर त्याच्यामार्फत 47 बिलियन युनिट वाचले जाणार आहेत. म्हणजे एनर्जी इतकी सेव्ह होणार आहे. आणि हे ग्रामीण भागामध्ये वापरले गेलेले जे आपले रस्त्यावरती बल्ब असतात, स्ट्रीट लाईट, म्हणजे रस्त्यावरची जी लाईट असते, त्याच्यामार्फत कमीत कमी 7 बिलियन युनिट्स हे प्रत्येक वर्षी म्हणजे बचत होणार आहेत. मग हे 47 आणि 7 असे 54 बिलियन युनिट्स हे प्रत्येक वर्षी एनर्जीचं बचत होणार आहे. आता दुसरं पहा, आर्थिक फायदा काय होणार आहे ह्या LEDचा वापर केल्यामुळं. तर कमीत कमी एक 13,000 काय होणार आहेत, तर रोजगार निर्माण होणार आहेत. 13,000 रोजगार निर्माण होणार आहेत. प्रत्येक घराचं जे बिल येतं, लाईट बिल, त्याच्यामध्ये त्यांना 15% बेनिफिट होणार आहेत. कारण हे LED बल्ब वापरल्यानंतर कमी आपली एनर्जी खर्च होणार आहे. कमी एनर्जी खर्च झाली तर आपले युनिट्स कमी पडतील, आणि युनिट्स कमी पडले तर आपल्याला बिल कमी येणार आहे. मग ते प्रत्येक वर्षाला एका घराचं काय होणार आहे, 15% कमी तुम्हाला बिल द्यावं लागणार आहे. याचा म्हणजे ह्या योजनेचा आणखी एक फायदा काय झाला आहे, पूर्वी 2015च्या अगोदर किंवा 2015मध्ये एक बल्बची किंमत, LED बल्बची किंमत 300 रुपये होती. ती म्हणजे मागणी वाढली, सरकारने त्याच्या अनुदान द्यायला लागलं, तर कंपन्या जास्तीत जास्त त्याचं उत्पादन करतायत. आणि आज त्याची जर बाजारामध्ये, निव्वळ बाजारामध्ये जर आपण खरेदी करायला गेलो, तर 38 रुपयेपर्यंत एक बल्ब उपलब्ध आपल्याला होतं. म्हणजे ह्याचा
जे वापर कॉस्ट आहे किंवा यांच्या बल्बची जी किंमत आहे कमी झालेली आहे. ह्या योजनेचा आर्थिक फायदा आणखी एक आहे. आता पर्यावरणीय फायदा काय याचा, तर ह्या ऊर्जेमुळं जे घरात वापरले गेलेले जे बल्ब असतील किंवा घराच्या वापरामुळे जी कार्बन डायऑक्साईड निर्माण होत होता किंवा स्ट्रीट लाईट म्हणजे रस्त्यावरच्या ज्या लाईट्स आहेत त्यांच्या लाईट वापरामुळे जो कार्बन डायऑक्साईड बाहेर पडत होता त्याचं प्रमाण कमी होणार आहे. ते किती पटीनं, तर 38 मिलियन टन कार्बन डायऑक्साईड हे घरातल्या LED बल्बाच्या वापरामुळे कमी होणार आहे प्रत्येक वर्षी आणि 5 मिलियन टन कार्बन डायऑक्साईड कमी होणार आहे स्ट्रीटवरती जर LED बल्ब वापरले गेले तर. त्याच्यानंतर लिव्हिंग स्टँडर्डमध्ये कसं चेंजेस होणार आहे, तर तुम्ही साधारण जर आपल्या घरामध्ये असलेले जे लाल बल्ब आहेत ते कितीचे असतात, 100 वॅटचे असतात आणि आपण वापरणार आहोत कोणते बल्ब, एक आहे 7, 9 आणि 12 7 आणि 12 अशा 2 प्रकारच्या वॅटचे आपण बल्ब वापरणार आहोत. मग पूर्वी आपण काय 100 वॅटचा बल्ब वापरून जो प्रकाश कमी भेटत होता तो आपण 9 वॅटचा बल्ब वापरून त्याच्यापेक्षा जास्त ब्राईटनेस, म्हणजे तुम्ही जर 2 बल्ब वापरले, एक आहे जुना आपला लाल बल्ब आणि दुसरा जर LED वापरला तर प्रकाश कोणता येतो, तर LED बल्बाचा खूप चांगला प्रकाश येतो. मग तुम्हाला तो फरक आणि त्याच्यात एनर्जीसुद्धा कन्झ्युम कमी होणार आहे. आणि ह्याचा आणखी एक फायदा काय, जर तुम्ही रस्त्यावरती LED बल्ब लावलात तर त्याच्यानं प्रकाश जास्त पडणार आहे, ब्राईटनेस जास्त भेटणार आहे आणि जे ब्लाइंड स्पॉट्स होते बरोबर रस्त्यावरती ते क्लिअर होणार आहेत आणि त्याच्यामुळं रस्त्यावरती काय अपघात होणं फिरण्यासाठी सोयीस्कर होणार आहे. जे आपण 5 ठिकाणं म्हणलं की हे ग्राम उजाला योजनेचे सुरुवातीचे जे फर्स्ट फेजेसमधले 5 ठिकाणं आहेत ते नकाशावरती तुम्ही पाहू शकता. हे वेस्टर्न गुजरात आहे, त्यानंतर दक्षिणेमध्ये विजयवाडा आंध्र प्रदेशमध्ये, नागपूर महाराष्ट्रामध्ये, त्यानंतर अरार जे बिहारमधलं जिल्हा आहे आणि वाराणसी UP असे टार्गेटेड 5 ठिकाणं आहेत की ते ग्राम उजालाच्या पहिल्या फेजमध्ये टार्गेट केलेलं आहे. आता पुढची योजना पाहूया, स्टार्टअप इंडिया सीड फंड. मग सीड फंडलाच मराठीमध्ये काय म्हणतात, बीज भांडवल योजना. स्टार्टअप इंडियासाठी काय तर बीज भांडवल योजना ही आणलेली आहे. यासाठी मिनिस्ट्री कोणती आहे जबाबदार, तर कॉमर्स आणि इंडस्ट्री मिनिस्ट्री जबाबदार आहे. ही योजना केव्हा लॉन्च करण्यात आली, तर योजना आहे पहा 19 एप्रिल 2021 या दिवशी लॉन्च करण्यात आलेली आहे. ह्या योजनेची घोषणा केव्हा करण्यात आली होती, तर तुम्हाला स्टार्टअप इंडिया, स्टार्टअप आणि स्टँडअप ह्या 2 योजना सरकारने 2015 मध्ये लॉन्च केलेल्या होत्या. स्टार्टअप आणि स्टँडअप. आता स्टार्टअप आणि स्टँडअप योजनेला ह्या वर्षी काय झाले, 2016 मध्ये जानेवारी 2016 मध्ये स्टार्टअप आणि स्टँडअप लॉन्च केलेल्या होत्या. ह्या स्टँडअप आणि स्टार्टअपला ह्या वर्षी 5 वर्ष पूर्ण झाले 2021 मध्ये. मग 2021 मध्ये 5 वर्ष पूर्ण झाले, याच्यासाठी 16 जानेवारी 2021 रोजी एक समिट किंवा एक परिषद भरवण्यात आली होती. ती परिषद म्हणजे प्रारंभ स्टार्टअप इंडिया इंटरनॅशनल समिट ही परिषद भरवण्यात आली होती आणि त्या परिषदेच्या उद्घाटन समारंभामध्ये प्रधानमंत्र्यांनी ह्या स्टार्टअप इंडिया सीड फंडचं योजनेची घोषणा करण्यात आली होती. म्हणजे हेही आपल्याला स्टेटमेंटमध्ये विचारलं जाऊ शकतं की स्टार्टअप इंडिया सीड फंड योजनेची घोषणा केव्हा करण्यात आली होती किंवा कोणत्या परिषदेमध्ये, तर ही परिषद आहे प्रारंभ परिषद स्टार्टअप इंडिया इंटरनॅशनल समिट, जी 16 जानेवारी 2021 या दिवशी झालेली आहे. मग ह्या स्टार्टअप इंडिया सीड फंड योजनेचा उद्देश काय, तर वित्तीय मदत करणे. कोणाला, स्टार्टअप्सना वित्तीय मदत करणे. ती कशासाठी, तर त्यांचा जास्तीत जास्त विकास झाला पाहिजे डेव्हलपमेंटसाठी. त्यांचे जे प्रोडक्ट्स असतील त्या प्रोडक्ट्सचं ट्रायलसाठी त्यांना मदत करणे, त्यांना बाजारामध्ये प्रवेशासाठी मदत करणे आणि त्यांचं जास्त व्यापारीकरण झालं पाहिजे याच्यासाठी त्यांना वित्तीय मदत करणे. मग ही वित्तीय मदत किती स्टार्टअप्सना करण्याचं टार्गेट आहे सरकारचं, तर 3600 स्टार्टअप्सना ही मदत करण्याचं सरकारचं टार्गेट. आणि याच्यासाठी सरकारने 945 करोड रुपये बजेट ठेवलेलं आहे पुढील 4 वर्षासाठी. जे पात्र असतील स्टार्टअप त्यांना हा फंड दिला जाणार आहे. आता याच्यामध्ये एक आलेला आहे म्हणून आपण कव्हर केलं पाहिजे, स्टार्टअप योजना. ही योजना सुरू केव्हा झाली, तर 16 जानेवारी 2016 या दिवशी. याच्यामध्ये काय केलं जातं, जी नवीन उपक्रम असतील त्यांना मदत केली जाते. मग ती मदत कोणत्या स्वरूपात असतील, इन्कम टॅक्स कमी म्हणजे त्यांना फ्री दिलं जातं, पहिल्या 10 वर्षामध्ये सूट दिली जाते. त्यानंतर ज्या परवानगी आहेत त्या कमी केल्या जातात. त्याच्यानंतर त्यांना ज्या सरकारचे नियम अटी आहेत त्या सर्व म्हणजे पर्यावरण
अटी असतील किंवा वेगवेगळ्या ज्या सरकारकडनं परवानग्या घ्यायच्या आहेत त्या कमी केल्या जातात. आणि दुसरी एक योजना आहे स्टँडअप स्कीम. स्टँडअप कोणाला म्हणतो आपण? जे खाली बसलेले आहेत त्याला आपण स्टँडअप म्हणतो. मग खाली कोण बसलेले समाजामध्ये? तर SC असतील, ST असतील आणि फिमेल हे लोक सध्या खाली आहेत. मग यांना उठण्यासाठी म्हणजे याला स्टँडअप म्हणण्यासाठी किंवा त्यांना प्रोत्साहन करण्यासाठी उठण्यासाठी ही स्कीम आणलेली आहे स्टँडअप योजना. ह्या योजनेच्या अनुषंगाने प्रत्येक बँक काय करणार आहे? प्रत्येक बँकेची शाखा ही एक SC ST आणि एक महिला ह्या प्रत्येकाला त्यांना काय करावं लागलं? उद्योग चालू करण्यासाठी अनुदान किंवा कर्ज द्यावं लागणार आहे. ह्या 4 बाबी जरी लक्षात ठेवलं तर स्टँडअप योजना आपोआप समजून येणार आहे. स्टँडअपमध्ये जे बसलेले आहेत त्यांना उठवण्यासाठी ती योजना आणलेली आहे. बसलेले कोण कोण आहेत? SC ST आणि महिला. मग ह्यांना अनुदान दिलं जाणार आहे उद्योग चालू करण्यासाठी. मग कोण अनुदान देईल? तर प्रत्येक बँकेच्या प्रत्येक शाखेला 2 व्यक्तीला आपल्याला कर्ज द्यावं लागणार आहे. एक SC ST याच्यापैकी एखादा उद्योग असेल आणि महिलांचा एखादा उद्योग असेल, यांना काय करावं लागणार आहे? प्रत्येक शाखेला कर्ज द्यावं लागणार आहे. आता ही जी सीड फंड आहे ती कशा स्वरूपात चालू करणार आहे? तर डिपार्टमेंट फॉर प्रमोशन आणि इंडस्ट्री आणि इंटेलिजन्स ट्रेड हे नोडल एजन्सी आहे. त्याच्या अंतर्गत एक एक्सपर्ट कमिटी स्थापन केली जाणार आहे. त्यांच्या अंतर्गत इन्क्युबेटर्स येतील आणि ते काय करणार? स्टार्टअप्स स्थापन करणार आहेत. याच्यामध्ये मॅक्झिमम किती भेटू शकतं एका स्टार्टअपला? तर 20 लाखापर्यंत याच्यामध्ये फायदा त्यांना दिला जाणार आहे. त्यात पुढची आहे स्वामीह इन्व्हेस्टमेंट फंड. ही फायनान्स मिनिस्ट्रीने आणलेली योजना आहे. ह्या स्वामीहीचा लॉंग फॉर्म काय? तर स्पेशल विंडो फॉर अफोर्डेबल आणि मिड इन्कम हाऊसिंग. स्पेशल विंडो कशासाठी आहे? अफोर्डेबल आणि मिड इन्कम जे हाऊसिंगचे प्रोजेक्ट आहेत त्यांच्यासाठी ही स्कीम आहे. लॉन्च केव्हा केली? तर 2019 मध्ये. ह्या स्वामीह इन्व्हेस्टमेंट फंड योजनेचा उद्देश काय? तर असे गृहनिर्माण प्रकल्प जे रेरा कायद्याअंतर्गत रजिस्टर आहेत. रेरा कायद्याअंतर्गत रजिस्टर असलेले गृहनिर्माण प्रकल्प ज्या प्रकल्पाचा उद्देश किंवा टार्गेट आहे मध्यम उत्पन्न गटातील लोकांना घरं देण्यासाठी हे प्रकल्प आहेत. मग ते प्रकल्प कमी फंडामुळे किंवा त्यांच्याकडे फंड नसल्यामुळे, पैसा नसल्यामुळं अर्धवट स्थितीत आहेत. मग ते पूर्ण करण्यासाठी ही स्वामीह इन्व्हेस्टमेंट फंड आलेला आहे. म्हणजे हा फायनान्स मिनिस्ट्रीचा काय करते की जे असे गृहनिर्माण प्रकल्प जे बंद पडले, सध्या पैशामुळे ते स्टॉप झालेत, त्यांना चालू करण्यासाठी हा फंड दिला जातो, हा स्थापन करण्यात आला. मग असा पहिला प्रोजेक्ट कोणता ज्याला स्वामी इन्व्हेस्टमेंट फंड अंतर्गत पैसा मिळालेला आहे किंवा फंड मिळालेला आहे? तर तो आहे महाराष्ट्रातला रिवली पार्क विंटर ग्रीन प्रोजेक्ट जो मुंबईमध्ये आहे तो. आता हा जो प्रोजेक्ट आहे फंड मिळण्याच्या अगोदर अशा स्थितीमध्ये होता, म्हणजे अपूर्ण अवस्थेत होता. म्हणजे पूर्ण त्याचं बांधकाम झालेलं आहे परंतु काही फंड त्याला कमी पडल्यामुळे तो स्टॉप झालेला होता. मग फंड भेटल्यानंतर हा पूर्ण झालेला प्रकल्प आपण पाहू शकतो. हा प्रश्न येऊ शकतो कारण महाराष्ट्रातल्या प्रोजेक्टला पैसा सुरुवातीला भेटलेला आहे. त्यानंतरची पुढची स्कीम आहे फेम इंडिया स्कीम. ही हेवी इंडस्ट्री म्हणजे अवजड उद्योग मंत्रालयाअंतर्गत येणारी स्कीम आहे. आता फेमचा लॉंग फॉर्म काय? फास्टर अडॉप्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ इलेक्ट्रिक व्हेकल. ही योजना पूर्ण इलेक्ट्रिक व्हेकल्सच्या रिलेटेड योजना आहे. हिचा पहिला फेज 2015 ते 2019 या कालावधीमध्ये होता. दुसरा फेज एप्रिल 2021 ते मार्च 2019 या कालावधीमध्ये आहे. फेम इंडिया हा जरी फोटो तुमच्या लक्षात राहिला तरी म्हणजे एकदम क्लिअर होणार आहे. आता ह्या फेम इंडिया फेजचा 1चा टार्गेट काय? तर जे सार्वजनिक वाहतूक आहे किंवा रिक्षा शेअर वाहतूक आहे, शेअर करून चालणारे, तर यांना सहाय्य करणं. कशाच्या स्वरूपात? अनुदानाच्या स्वरूपात सहाय्य करणं. आणि दुसरं की जे यांचं म्हणजे ह्या गाड्या वगैरे ज्या इलेक्ट्रिक वाहन निर्मिती प्रकल्प आहेत किंवा उद्योजक आहेत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रोत्साहन अनुदान सुद्धा सरकार वितरित करणार आहे या फेम इंडिया प्रकल्पामध्ये किंवा योजनेमध्ये. मग यांचं ध्येय काय आणखी? तर अनुदान सहाय्य करणे. किती वाहनांना हे इंडिया म्हणजे सरकार अनुदान देणार आहे? तर 7,000 ई बसेस प्रोडक्शनसाठी किंवा खरेदीसाठी अनुदान देणार आहे. 5 लाख 3 व्हीलर 3 चाकी वाहनांच्या उत्पादनासाठी आणि खरेदीसाठी सहाय्य करणार आहे. 55,000 4 व्हीलरसाठी सहाय्य करणार आहे आणि 10 लाख
टू व्हीलरसाठी सरकार सहाय्य करणार आहे. त्याच्यानंतरची पुढची योजना आहे युवा स्कीम. ही शिक्षण मंत्रालयाअंतर्गत असलेल्या डिपार्टमेंट ऑफ हायर एज्युकेशन यांची ही स्कीम आहे. याचा लॉंग फॉर्म काय युवाचा, तर यंग अपकमिंग अँड व्हर्सटाईल ऑथर्स, म्हणजे लेखक आहेत जे युवा लेखक आहेत त्यांच्यासाठी ही स्कीम आहे. याची सुरुवात केव्हा केली, तर मे 2021 मध्ये ह्या योजनेची सुरुवात केलेली आहे. ह्या स्कीमचा किंवा ही स्कीम कोणत्या कार्यक्रमाअंतर्गत चालू केलेली आहे, तर प्रधानमंत्री लेखक मेंटॉरशिप कार्यक्रम आहे त्याच्या अंतर्गत युवा स्कीम लॉन्च करण्यात आली. यांचा टार्गेट काय किंवा कोणत्या गटाला हे प्रोत्साहन करणार आहेत, तर ज्यांचं वय 30 वर्षापेक्षा कमी आहे असे तरुण लेखक, ह्या तरुण लेखकांना युवा स्कीमच्या अंतर्गत प्रोत्साहन दिलं जाणार आहे. मग हे प्रोत्साहन किंवा ही अंमलबजावणी करणारी यंत्रणा कोणती आहे, तर नॅशनल बुक ट्रस्ट हे अंमलबजावणी करणारी यंत्रणा आहे. हा युवा स्कीम ही आझादीचे जे अमृत महोत्सवी वर्ष जो चालू आहे, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष प्रोजेक्ट @75चा हा एक भाग आहे. याच्यामध्ये थीम काय ह्या कार्यक्रमाची, एक भारत श्रेष्ठ भारत. PIBनी एक फोटो लॉन्च केली होती याच्याबद्दल, हायलाईट्सबद्दल ह्या योजनेच्या. तर आपल्याला एक बघितलं पाहिजे, याच्यातले डायरेक्ट प्रश्न येऊ शकतात. आता याच्यात नोडल एजन्सी इथं दिसेल तुम्हाला. नोडल एजन्सी कोण आहे, तर नॅशनल बुक ट्रस्ट ही काय तर नोडल एजन्सी आहे. आता लॉन्च काय केली, युवा योजना. प्रधानमंत्रीच स्कीम फॉर कशी आहे, यंग अपकमिंग अँड व्हर्सटाईल ऑथर्स, हे याचं लॉंग फॉर्म आहे. आता ह्याचं ऑकेजन काय, कशाच्या निमित्तानं ही योजना लॉन्च केली, आझादीचं जे आपलं अमृत महोत्सवी वर्ष 2022 आपण साजरा करतोय त्याच्या अंतर्गत ही योजना लॉन्च केली आहे. ह्याच्यामध्ये हायलाईट्स काय, तर मेंटॉर्स, त्या युवकांना ज्यांचं वय 30 वर्षापेक्षा कमी आहे अशा लेखक असलेल्या युवक लेखकांना काय करणं, मेंटॉर्स मिळवून देणं आणि त्यांच्यामध्ये असलेलं जे लेखक प्रवृत्ती आहे तिला चांगलं बिल्टअप करणं. त्यानंतर ह्या योजनेची थीम काय, ही योजना कोणत्या रिलेटेड फिरणार आहे, तर अनसंग हिरोज, फ्रीडम फायटर आणि नॅशनल मुवमेंट्समधले जे आपण न ऐकलेले किंवा लोकांपर्यंत त्या जे मुवमेंटमध्ये स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्यांनी भाग घेतला होता त्यांचं आपल्यापर्यंत माहिती आली नाही अशा लोकांसाठी जे साहित्य आहे ते प्रकाशित करणं ह्या योजनेचा टार्गेट आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे, याच्यामध्ये आता मग कसे सिलेक्ट केले जाणार आहेत लोक, तर याच्यासाठी एक कॉन्टेस्ट किंवा स्पर्धा घेतली जाणार आहे. त्या स्पर्धेचा कालावधी होता 1 जून ते 31 जुलै 2021. त्याच्यामध्ये 75 म्हणजे आझादीचं 75वं वर्ष आहे. मग 75 युवा काय केले जाणार आहेत, सिलेक्ट केले जाणार आहेत. 75 युवा लेखक सिलेक्ट केले जाणार आहेत आणि यांचं सिलेक्शन म्हणजे 1 जून ते 31 जुलै या कालावधीमध्ये स्पर्धा घेतली गेली. मग हे सिलेक्ट झालेले जे मुलं असतील किंवा लेखक असतील यांचं अनाऊन्समेंट 15 ऑगस्ट 2021 या रोजी करण्यात आली होती आणि यांना 15 ऑगस्टपासून जे सिलेक्ट झालेले लोक असतील त्यांचे बुक्स आणि त्यांचं सर्व काय करायचं, त्यांना तयार करायचं आहे. मग हे जे तयार केलेले लोक असतील 75 लेखक, ह्या 75 लेखकांचं जे बुक्स असतील तयार केले त्यांनी ते पब्लिकेशनसाठी दिले जाणार आहेत 15 डिसेंबर 2021 रोजी. आणि यांनी लिहिलेले पुस्तकं हे लॉन्च केले जाणार आहेत कोणामार्फत, नॅशनल बुक ट्रस्ट यांच्यामार्फत प्रकाशित किंवा लॉन्च केले जाणार आहेत. ते 12 जानेवारी 2022 या दिवशी. हा दिवस 12 जानेवारी काय कोणता दिवस साजरा करतो आपण, युवा दिवस म्हणून, नॅशनल यूथ डे म्हणून साजरा करतो आणि त्या दिवशी ते 75 जे बुक्स असतील ते लॉन्च केले जाणार आहेत. ह्या फेलोशिपमध्ये किंवा ह्या युवा योजनेअंतर्गत जे 75 सिलेक्टेड लेखक असतील त्यांना प्रत्येक महिन्याला 50,000 रुपये 6 महिन्यासाठी फेलोशिप दिली जाणार आहे किंवा स्कॉलरशिप दिली जाणार आहे. हे योजने रिलेटेड हे 6-7 पॉईंट हायलाईट्स पॉईंट आपल्याला पाठ असले पाहिजे. त्याच्यानंतर पुढची एक योजना आहे डिजिटल इंडिया. ही योजना 1 जुलै 2015 या दिवशी सुरू करण्यात आली होती आणि 2021 मध्ये हिला 6 वर्ष पूर्ण झालेले आहेत. मग ही योजनेचा उद्देश 6 वर्ष पूर्ण झाले आहेत आणि सरकारचा खूप मोठा फ्लॅगशिप कार्यक्रम आहे डिजिटल इंडियासाठी किंवा डिजिटल क्षेत्राच्या विकासासाठी. तर याचा उद्देश काय होता, ज्या शासकीय सेवा आहेत त्या नागरिकांना तिथं प्रत्यक्ष न जाता इलेक्ट्रॉनिक स्वरूपात उपलब्ध करून देणं ह्याचा पहिला मोठो किंवा पहिला टार्गेट होता. मग हे जर उपलब्ध करून द्यायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, सरकारला ज्या पायाभूत सुविधा आहेत डिजिटलसाठी आणि इंटरनेट सेवा आहेत त्या वाढवाव्या लागतील आणि त्या स्ट्रॉंग कराव्या लागतील. दुसरं आहे
देशाला डिजिटल आणि माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये सशक्त बनवणे हे डिजिटल इंडिया कार्यक्रमाचा आणखी एक टार्गेट होता. म्हणजे तुम्हाला 3 हे उद्देश जरी पाठ असतील किंवा माहीत असतील तरी तुमचा हा प्रश्न जो डिजिटल इंडियाच्या रिलेटेड येईल तो आपोआप येणार आहे. त्याच्या म्हणजे डिजिटल इंडियामध्ये 9 टार्गेट्स किंवा 9 पार्ट्स केलेले होते याचे. ते डिटेलमध्ये इतकी इम्पॉर्टंट नाही आहे स्कीम, पण हे 9 पार्ट केलेले होते. त्याच्यामध्ये पण तेच आहे, सेवा देणे, पायाभूत सुविधा असेल, इंटरनेट असेल, डिजिटलला सशक्त कसं करता येईल, ह्या सर्व बाबी त्याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. 6 वर्ष सेलिब्रेटिंग 6 इयर ऑफ डिजिटल इंडिया पॉवर टू एम्पॉवरमेंट. मग याच्या अंतर्गत वेगवेगळे ई हॉस्पिटल असतील, ई ऑफिस असेल, त्याच्यानंतर सर्व्हिस प्लस आहे, वेगवेगळे सरकारने काय ॲप तयार केले आहेत, पोर्टल तयार केलेले आहेत, त्याच्यानंतर स्कीम्स लॉन्च केले आहेत ह्या डिजिटल इंडिया अंतर्गत. त्यानंतर पुढची आहे स्कीम एक सतत स्कीम. सतत स्कीम याचं मंत्रालय आहे पेट्रोलियम नैसर्गिक गॅस मंत्रालय. नाव जरी सतत असलं तरी आपल्याला मंत्रालय पाठ असलं पाहिजे. पेट्रोलियम नैसर्गिक गॅस मंत्रालय. ह्याची सुरुवात या स्कीमची 1 ऑक्टोबर 2018ला सुरुवात झाली होती. जुनी जी योजना आहे तिची नवीन योजना 1 जून 2021 रोजी लॉन्च केलेली आहे. आता सततचा लॉंग फॉर्म काय, सस्टेनेबल अल्टरनेटिव्ह टुवर्ड्स अफोर्डेबल ट्रान्सपोर्टेशन, म्हणजे शाश्वत पर्यायी वाहतूक योजना असेही म्हणता येईल. सस्टेनेबल अल्टरनेटिव्ह टुवर्ड्स अफोर्डेबल ट्रान्सपोर्टेशन. सतत ही एक स्कीम आहे, शाश्वत पर्यायी स्वस्त वाहतूक लोकांना उपलब्ध करणे. यांचा उद्देश काय बघा, कॉम्प्रेसिव्ह बायोगॅस जे CBG, कॉम्प्रेसिबल किंवा कॉम्प्रेस्ड केलेलं जे बायोगॅस आहे याचं जास्तीत जास्त प्रोडक्शन करणे. बायोगॅस कसा आपल्याला सध्या तो मोठ्या मोठ्या टँक्समध्ये भेटतो, म्हणून त्या बायोगॅसला कॉम्प्रेस करणं. बायोगॅस इझी भेटतं, आपल्याला स्वस्त आहे. त्या बायोगॅसला एका टाकीमध्ये भरलं, जसं आता सध्या काय PNG आहे, CNG आहे. PNG मध्ये काय असतं, पेट्रोलियम नॅचरल गॅस आहे. त्यानंतर CNG मध्ये कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस, हे कॉम्प्रेस करून ठेवतो आपण गॅसला टाक्यामध्ये. तसंच काय करायचं आपल्याला, CBG म्हणजे काय, कॉम्प्रेस्ड एका टाकीमध्ये भरून ठेवायचं आहे. कुणाला, तर बायोगॅसला टाकीमध्ये भरून ठेवायचं. ह्या सतत योजनेचा टार्गेट आहे. म्हणजे जर तुम्ही टाकीमध्ये भरून ठेवलं तर ते वाहतुकीसाठी वापरता येणार आहे. म्हणजे वेगवेगळ्या गाड्यामध्ये त्या टाक्या ठेवता येतील आणि आपल्याला त्या गाडी बायोगॅसचं काय करता येणार आहे, ट्रान्सपोर्टेशनसाठी वापर करता येणार आहे. मग हेच ह्या सतत योजनेचं टार्गेट आहे. मग याच्यासाठी काय केलं जाणार आहे, तर बूस्ट केलं जाणार आहे. अफोर्डेबल अल्टरनेटिव्ह फ्यूलसाठी मदत केली जाणार आहे. 5000 CBG म्हणजे कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्लांट 2023-24 पर्यंत स्थापन केले जाणार आहेत. म्हणजे कॉम्प्रेसेबल करता येतील असे प्लांट किती, 5000. त्याच्यानंतर याच्या अंतर्गत 15 मिलियन मॅट्रिक टन CBGचं प्रोडक्शन ह्या 5000 कंपन्यामधनं किंवा प्लॅन्टमधनं 15,000 MMT CBG प्रोडक्शन करण्याचं त्यांचं टार्गेट आहे. आणि याच्यामधून काय होईल, डायरेक्टली 75,000 रोजगार निर्मिती होणार आहेत आणि याचा फायदा ह्या स्कीमचा शेतकऱ्यांना होणार आहे या सतत योजनेचा. आता आपण बायोफ्युअल रिलेटेड एक पॉलिसी आलेली होती 2018 मध्ये सरकारची, नॅशनल पॉलिसी ऑन बायोफ्युअल 2018. तर ह्या पॉलिसीमध्ये काय काय हेही आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. कारण पॉलिसी 2018ला आली. सतत स्कीमचा पहिला जो पार्ट आहे 2018ला चाललेला होता आणि जून 2021 मध्ये ह्याचा सेकंड पार्ट सरकारने आणलेला आहे. मग ही पॉलिसी आपल्यासाठी महत्त्वाची असली पाहिजे. ही पॉलिसी कधीची आहे, 2018ची ही पॉलिसी आहे, हे आपल्याला माहीत असले पाहिजे. मग याच्यामध्ये या पॉलिसीमध्ये काय टार्गेट्स ठेवलेले आहेत, तर पेट्रोलमध्ये जे पेट्रोल आहे, पेट्रोलमध्ये 20% पर्यंत काय करणं, बायोगॅस ॲड करणं, म्हणजे त्याला इथेनॉल ॲड करणं हे आपलं उद्दिष्ट आहे. आणि डिझेलमध्ये 5% पर्यंत आपल्याला बायोगॅस ॲड करणं. मग ज्यावेळेस आपण पेट्रोलमध्ये 20% आणि डिझेलमध्ये 5% हे कधीपर्यंत टार्गेट आहे आपलं, 2030 पर्यंत टार्गेट आहे. म्हणजे 20% ब्लेंडिंग ऑफ इथेनॉल इन पेट्रोल आणि 5% ब्लेंडिंग डिझेलमध्ये आपलं 2030 पर्यंत 2018ची जी पॉलिसी आहे त्याचं टार्गेट्स आहेत. त्याच्यानंतर याच्यामध्ये काय केलं जाणार आहे, तर ज्या 2G जनरेशनच्या सेकंड जनरेशनच्या बायो इथेनॉलच्या ज्या रिफायनरी आहेत त्यांचं उत्पादन किंवा त्या तयार करण्यासाठी 5,000 करोड रुपयाचं इन्सेंटिव्ह
दिलं जाणार आहे किंवा टॅक्स बेनिफिट त्या उपक्रमांना दिलं जाणार आहे. आता कॅटेगरी विभागणी केलेली आहे बायोडिझेल जनरेशनच्या. तर त्या तीन गटामध्ये म्हणजे फर्स्ट जनरेशन, सेकंड जनरेशन आणि थर्ड जनरेशन लास्ट इयरच्या मेन्समध्ये आलेला हा प्रश्न आहे. मग आता फर्स्ट जनरेशनमध्ये कोणते बायोडिझेल येतील किंवा कशापासून उत्पादन केलेलं बायोडिझेल येईल, सेकंड जनरेशनमध्ये कशापासून तयार केलेलं येईल आणि थर्ड जनरेशनमध्ये हे परीक्षेला येतं. आता फर्स्ट जनरेशनमध्ये आहे त्याला बेसिक बायोडिझेल म्हणतात. बेसिक बायोडिझेल म्हणजे काय, हा जो तुम्ही इथं पाहताय हा बेसिक आहे. हे जे आहे त्याच्यामध्ये काय इथेनॉल आणि बायोडिझेल तयार करणं. इथेनॉल आणि फर्स्ट जनरेशनमध्ये काय बेसिक म्हणजे आपलं जे बायोगॅस असतं घरामध्ये वगैरे जुनं जे बायोगॅस आहे, ज्या मोठ्या मोठ्या डोम टाक्या असतात ते फर्स्ट जनरेशनमध्ये येतं. मग सेकंड जनरेशनमध्ये काय हे जे 5% आणि 20% जे इथेनॉल आणि बायोडिझेल तयार करण्यात येणार आहे त्याला ॲडव्हान्स्ड म्हणतात. ॲडव्हान्स बायोडिझेल म्हणतात. ज्याच्यामध्ये बायोडिझेलचा कशामध्ये वापर केला जातो तर तुमच्या इथेनॉलमध्ये किंवा पेट्रोलमध्ये वापर केला जातो. हे सेकंड म्हणजे ॲडव्हान्स बायोडिझेल आहे. आणि थर्ड जनरेशनमध्ये काय ज्या अल्गी असतात अल्गीपासून काय केलं जाणार आहे तर बायोडिझेल तयार केलं जाणार. हे थर्ड जनरेशनचं टार्गेट आहे. त्यानंतर काय करायचं आहे शेतकऱ्यांचं जे प्रोडक्शन असेल, जे एक्स्ट्राचं प्रोडक्शन आहे कशाचं ऊसाचं असेल, त्याच्यानंतर वेगवेगळे धान्य असतील त्यांचं एक्स्ट्रा प्रोडक्शन करून त्या कृषी मालापासून बायोडिझेल निर्माण करायचं आहे. हेही त्याचं टार्गेट आहे. त्याच्यानंतर एक रिपॉझिटरी तयार करायची आहे, एक कमिटी तयार करायची आहे जी नॅशनल कोऑर्डिनेशन कमिटी असेल, ही बायोडिझेल पॉलिसी व्यवस्थित लॉन्च होईल हे पाहणार आहे. ह्या झाल्या महत्त्वाच्या सरकारच्या स्कीम ज्या परीक्षेला येऊ शकतात. म्हणजे 100% पैकी तुम्ही 90% चान्सेस आहेत ह्या योजनांचे जे 2021 मधल्या रिलेटेड आहेत आणि त्या पूर्ण परीक्षेसाठी अवेलेबल असतील. MPSC ग्रो टुगेदर या नावाचं आपलं अँड्रॉइड मोबाईल ॲप आहे. ते तुम्ही त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिसेल किंवा आपल्या यूट्यूब चॅनलच्या पेजवरती किंवा अबाउटमध्ये सुद्धा त्याची लिंक दिलेली आहे. त्याच्या थ्रू तुम्ही जाऊन डाउनलोड करू शकता. याच नावाचं आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे, तेच तुम्ही जॉईन करू शकता. त्याच्यावरती भरपूर आपल्याला फ्री स्टडी मटेरियल आहे. दररोजचे करंट अफेअर्स टाकले जातात आणि मॅथ्सचं रिलेटेडही त्याच्यावर माहिती तुम्हाला भेटेल. आणि MPSC ग्रो टुगेदर याच नावाचं आपलं फेसबुक पेजसुद्धा आहे. तिथेही तुम्हाला पूर्ण व्हिडिओ रिलेटेड असेल, काही इन्फॉर्मेशन फ्रीमध्ये दिली जाणार असेल, सगळी माहिती भेटणार आहे. थँक्यू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हा शेअर करा आणि दुसऱ्या व्हिडिओची वेट करा.